उर्वरित ठिकाणी 75% मिळतं। तर ही विशेष बाब म्हणून अन्न नागरी पुरवठा मंत्र्याकडे राहुल आवाडेंना पण विनंती करेन आणि मी स्वतःही प्रयत्न करून एक मागेही प्रयत्न केला होता, पण ते त्यावेळेला प्रयत्न आपला अपुरा पडला। पण या वेळेला नक्कीच या तुम्ही लोकांनी जनार्दन दिल्याबरोबर आम्ही त्याची उतराई होण्यासाठी 75% रेशनिंगचा कोटा या ठिकाणी वाढवून ज्यांना रेशनचं धान्य मिळत नाही ते धान्य देण्यासाठी सुद्धा ही मंडळी प्रयत्न करते। बघा, रस्ते, गटरी, पिण्याच्या पाण्याची सोय सार्वजनिक सुविधा झाल्या, पण महाराष्ट्र सरकारने आता आपल्या इचलकरंजी नगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे 43 नगरसेवक निवडून आले। 2 दिवसामध्ये तिथं भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल। महाराष्ट्राच्या सरकारने महिलांच्यासाठी एसटीची सवलत अर्ध तिकिटामध्ये केली आणि 75 वर्षामध्ये एसटी कधीच फायद्यात आली नाही, पण ती एसटी आता फायद्यात आली। परवा कंडक्टर आणि ड्रायव्हरांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या योजना तुम्ही काय वाटेल ते करा, पण एसटीचं अर्ध तिकीट तेवढं महिलांचं सुरू ठेवा, म्हणजे आमची एसटी कायम फायद्यात राहील। एवढा विश्वास महिलांच्यावर या कंडक्टर आणि ड्रायव्हरांनी सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेला आहे।